आजच्या टॉपिकचं नाव द्या फंक्शन्स इन पायथन. नवीन टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मला सांगा आतापर्यंत आपण कोणकोणते पायथन मध्ये फंक्शन्स बघितले? आपण प्रिंटला फंक्शन बोललो, त्याच्यानंतर टाईपला पण एक फंक्शन बोललो. अजून कोणतं बघितलं फंक्शन? अजून कोणतं होतं? इनपुट एक फंक्शन होतं, त्याचा एक टास्क होता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, फंक्शन कशासाठी क्रिएट करतो? फंक्शनचं काम असतं की पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करणे. आता फंक्शनचे मेनली दोन टाईप येतात. फर्स्ट टाईप येतो, ठीक आहे, इनबिल्ट फंक्शन. सेकंड टाईप येतो युजर डिफाईन फंक्शन. आता इनबिल्ट फंक्शन कोणकोणते होते? इनबिल्ट फंक्शन्स. तर इनबिल्ट फंक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिले फंक्शन बघितलं प्रिंट. ठीक आहे, आपण फंक्शन कुणाला म्हणतो? ज्याला जोच्या पुढे राऊंड ब्रॅकेट्स वगैरे असतात, तो एक पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करतो. ठीक आहे, आता प्रिंट फंक्शनचं काम काय की तो काय करतो? टर्मिनल वरती आपल्याला काय करतो? आउटपुटला शो करतो. समजा एखादा मी मेसेज दिला, त्याचं काम काय? त्याने आउटपुट शो केलं. आफ्टर दॅट एक फंक्शन होतं टाईप नावाचं. टाईप काय रिटर्न करतं रे? सांगा पटकन. टाईपचं काम काय होतं? व्हेरी गुड. तो काय रिटर्न करतो? आपल्याला डेटा टाईपला रिटर्न करतो. ठीक आहे, सिंपल मी जर कोडला रन केलं, मला त्याने आउटपुट शो केलं. आता टाईप फंक्शनचं काम काय की डेटा टाईप शो करणे. आता त्याच टाईप मध्ये एक फंक्शन आहे लेन नावाचं. ठीक आहे, प्रिंट लेन. आता हा काय शो करतो आपल्याला? जेवढे पण आपल्याकडे सिक्वेन्शियल डेटा टाईप वगैरे आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी माझं नाव याच्यामध्ये पास केलं. आता याच्यामध्ये जेवढे कॅरेक्टर्स आहेत त्याने काय केले? तेवढे कॅरेक्टर्सला मला रिटर्न दाखवून दिलं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक फंक्शनचा एक पर्टिक्युलर टास्क असतो. आता याचा मेन यूज काय असतो की मला कोडला रियूज करायचंय. ठीक आहे, आता रियूज म्हणजे मिनिंग काय? ठीक आहे, आता एक आपण एक्झाम्पल, समजा एक असा कोड लिहितो मी. समजा कुणाच तरी बर्थडे आहे, आपण असा एखादा मेसेज लिहिला. कुणाचा आहे का या मंथ मध्ये बर्थडे? सांगा कुणाचा आहे? सायनाच आहे का? ठीक आहे, सायनाचा बर्थडे साजरा करू आपण आज. ठीक आहे, हॅपी बर्थडे डिअर सायनाथ. आता मी कोडला रन करतो एकदा. कोडला रन केलं, मला आउटपुट आलं. जर मला हा मेसेज परत परत लिहायचा आहे तर मला काय करावं लागेल? परत त्या ब्लॉकला परत करावं लागेल रन. बरोबर आहे, किंवा परत करायचं असेल तर परत रन करावं लागेल. आता याच्यामध्ये माझ्या लाईन किती यूज झाल्या? हे 3, हे 3, हे 3, 9. किंवा समजा जर मला 2 नंबरची ऍडिशन करायची आहे, ठीक आहे, तर मला काय करावं लागतं? सगळ्यात पहिले मला व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतील. ए इक्वल टू फ्लोट. ठीक आहे, इनपुट त्याच्यामध्ये लिहिल मी एंटर अ नंबर. त्याच्यानंतर परत बी नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. ठीक आहे, नंतर आपण काय शो करू? त्यांची प्रिंट. ठीक आहे, ऍडिशन इक्वल टू ए प्लस बी. कोडला रन केलं, मला तो विचारतोय 23, 45, मला आउटपुट आलं. आता जर परत मला ऍडिशन करायची असेल तर मला काय करावं लागेल? परत या कोडला लिहावं लागेल आणि परत रन करावं लागेल. आता याचा फंक्शनचा मेन यूज काय असतो? सगळ्यात पहिले आपण बघू फंक्शनची डेफिनेशन. ठीक आहे, व्हॉट इज फंक्शन?
आता त्याच्या आधी मला साईनाथ सांग रे. समजा जर साईनाथचा बर्थडे, ठीक आहे, आणि साईनाथनं आपल्याला कॉल करून बोलवलंच नाही बर्थडेला, आपण जाऊ का रे? नाही जायचं, बरोबर आहे ना? ठीक आहे. जर त्याने आपल्याला बोलवलं असतं तर कॉल केला असता तर आपण गेलो असतो. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉल वर्ड बरं का. सिंपल. सगळ्यात पहिले डेफिनेशन काय फंक्शनची? फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. काय आहे तो? ब्लॉक ऑफ कोड आहे. ओनली रन्स व्हेन इट गेट कॉल्ड. ठीक आहे. फंक्शन काय? एक ब्लॉक ऑफ कोड आहे. कधी रन होतो? जेव्हा मी त्याला कॉल केलं. आता समजा वरती मी हा मेसेज लिहिला, ठीक आहे, हॅपी बर्थडे साईनाथ वाला. आता सगळ्यात पहिले बघू आपण हाऊ टू क्रिएट अ फंक्शन. हाऊ टू क्रिएट अ फंक्शन. फंक्शनला क्रिएट कसं करायचं? फंक्शनला क्रिएट करतो आपण युजिंग डेफ कीवर्ड. डेफ. फंक्शनला एक नाव असतं, ठीक आहे. मी फंक्शनचं नाव लिहिलं फॉर एक्झाम्पल बर्थडे. त्याच्यानंतर फंक्शन असल्यामुळे याच्या पुढे असतात राऊंड ब्रॅकेट्स. आता राऊंड ब्रॅकेट्स कशासाठी येतात हे पण बघू आपण. त्याच्यानंतर दिलं कोलन. जिथे कुठे कोलन आलं ना तिथं आपण रूलला फॉलो करतो, इंडेंटेशनला, की आपण त्या ब्लॉकला डिफाईन करतोय. ठीक आहे. सिंपल. मी कोडला केलं रन. आता मला जर आउटपुट येते का? नाही येते. का नाही येते? कारण की मी त्याला कॉल नाही केलं. आता आपण कॉल कुणाला कसं करतो की आपण त्याचं नाव घेणार, बरोबर आहे. फंक्शनचं नाव बर्थडे. ठीक आहे. जर मी कोडला रन केलं मला आउटपुट आलं. ठीक आहे. आफ्टर दॅट समजा मी त्या ब्लॉक ऑफ कोडला परत कॉल केलं, परत मला आउटपुट येईल. समजा मी त्याला दोनदा कॉल केलं, काय होतं रे? मला आउटपुट येतं. आता मी याच्यामध्ये कोड किती लाईनचा लिहिला? टोटल 4 लाईनचा लिहिला आणि एकदा कॉल केलं. पण मी त्याला किती वेळेस यूज करू शकतो? जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस काय करू शकतो? त्याचा रियूज करू शकतो. आता प्रत्येक वेळेस साईनाथचा बर्थडे असणं कंपल्सरी आहे का रे? नाही. ठीक आहे. तर आपल्याला समजा आता एक असं आपण स्निपेट कोड क्रिएट करू ज्याच्यामध्ये काय होईल, ठीक आहे, आपण पर्सनचं नाव पास करणार, तो मेसेज पूर्ण कस्टम मेसेज त्या पर्सनसाठी क्रिएट होणार. आता तो मेसेज पास करण्यासाठी जसं आपण व्हेरिएबलला डिक्लेअर करतो की एक व्हेरिएबल असतो त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूला पास करतो, तर फंक्शन मध्ये त्या गोष्टीला म्हणतात आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. लिहा व्हॉट इज आर्ग्युमेंट्स. व्हॉट इज आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. आर्ग्युमेंट्स काय असतात? आर्ग्युमेंट्स आर दी ऍक्च्युअल व्हॅल्यूज दॅट पास टू अ फंक्शन. आता मी काय करेल, एक फंक्शन क्रिएट करू सेम डेफ बर्थडे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी काय करेल, एक आर्ग्युमेंट मागेल. आर्ग्युमेंट जस्ट लाईक एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. नेम. आता इथं व्हॅल्यू डिक्लेअर करायची गरज नाही आपल्याला, जेव्हा आपण कॉल करू तेव्हा पास करू आपण. ठीक आहे. डेफ बर्थडे. त्याच्यामध्ये एक आर्ग्युमेंट डिक्लेअर केली लाईक अ व्हेरिएबल. त्याच्यानंतर मी त्या मेसेजला पास करतो हा वाला. ठीक आहे. आता साईनाथला मी रिप्लेस कुणासोबत करेल? त्या व्हेरिएबल सोबत. कॉमा देऊन नेम लिहून देईल. ठीक आहे. कोडला केलं रन. ठीक आहे. आता मी फंक्शनला करतो कॉल. ठीक आहे. बर्थडे आणि डायरेक्टली कोडला रन केलं तर मला एक एरर येतो. चेक करा. बर्थडे मिसिंग वन रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट नेम. तो काय म्हणतोय की तुम्ही नेम तर आर्ग्युमेंट क्रिएट केली पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली का? नाही. तर आता याच्यामध्ये समजा एखाद्याचा पर्सनचा बर्थडे फॉर एक्झाम्पल बंटीचा. ठीक आहे. आता मी काय केलं, कोडला रन केलं. काय आलं रे मेसेज मला? हॅपी बर्थडे डिअर बंटी. आता समजा दुसरा पर्सन आहे, मी फंक्शनला कॉल केलं, त्याच्यामध्ये नाव पास केलं फॉर एक्झाम्पल भरत. कोडला रन केलं. आता काय झालं रे? आउटपुट आलं मला हॅपी बर्थडे डिअर भरत. म्हणजे मी एका कोडचा यूज काय केला, मी परत परत काय करू शकतो, त्याला यूज करू शकतो. हा, हे मेन पर्पज आहे. आणि कोड केव्हा रन झाला माझा? जेव्हा मी त्याला काय केलं, कॉल केलं. आता आर्ग्युमेंटचे 3 टाईप येतात. ठीक आहे. इथेच लिहून घ्या टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट. फर्स्ट टाइप आहे
पोझिशनल, सेकंड आहे कीवर्ड, थर्ड आहे डिफॉल्ट. चलो आता एक आपण फंक्शन क्रिएट करू. ठीक आहे, सगळ्यांनी मला शो करा. एक फंक्शन क्रिएट करू आपण ऍडिशन साठी. आता ऍडिशन समजा मला 2 नंबरची ऍडिशन करायची आहे, तर मला काय काय गोष्टी लागतील? 2 व्हेरिएबल लागतील सगळ्यात पहिले, बरोबर आहे. फंक्शन क्रिएट करतो डेफ, त्याला नाव दिलं मी ऍड नावाचं, बरोबर आहे. आफ्टर दॅट आता मला 2 नंबरची ऍडिशन करायची, मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करतो ए कॉमा बी, त्याच्यानंतर कोलन देईल, एंटर करेल, प्रिंट. ठीक आहे, याच्यामध्ये लिहिल ऍडिशन इक्वल टू कॉमा देऊन ए प्लस बी, हे आपले नॉर्मल व्हेरिएबल सारखेच आहे. ठीक आहे, मी कोडला रन केलं. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये काय करतो, व्हॅल्यूला पास करतो ऍड. आता इथं मी व्हेरिएबल किती डिक्लेअर केले? 2. आणि समजा जर मी एकच व्हॅल्यूला पास केलं तर तुम्हाला एक एरर देईल, मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट फॉर द बी. की समजा तुम्ही फक्त व्हॅल्यू कोणासाठी पाठवली? ए साठी पाठवली, बी साठी पाठवली का? नाही. समजा मी याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली 45 आणि कोडला रन केलं, मला आलं आउटपुट 68. परत समजा मला परत ऍडिशन करायची आहे, मी काय करेल, फक्त त्या फंक्शनला कॉल करेल आणि व्हॅल्यूला पास करेल 67 कॉमा 23.99. कोडला केलं रन, मला आउटपुट आलं 90.99. ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक कोड आहे. ठीक आहे, एक फंक्शन क्रिएट करा स्क्वेअर नावाचं. ठीक आहे, आर्ग्युमेंट पास केली, युजरने काय केलं, नंबर पाठवला, तर त्याचा मला स्क्वेअर दिसला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडे एक 5 मिनिटाचा वेळ घ्या, छोटासा कोड आहे. ठीक आहे, पाच मिनिटाचा वेळ. ठीक आहे, ग्रुपवरती सगळ्यांनी आन्सर शेअर करा. छोटासा कोड आहे. स्क्वेअर काय असतो रे? एक तर तुम्ही डायरेक्टली एक्सपोनेन्शियलचा यूज करू शकता किंवा दुसरा यूज कसं करता येईल ते पण चेक करा.
ठीक आहे. चलो पुष्कळचं आलेलं आहे, आदित्यचं आलेलं आहे आन्सर, शिवचं पण आलेलं आहे. सानिकाचा बरोबर आहे सगळ्यांचा आन्सर. ठीक आहे. आता आर्ग्युमेंट कसे असतात की लाईक अ व्हेरिएबल, की आता आधी आपण व्हेरिएबलचं नाव क्रिएट करतोय, नंतर त्याला व्हॅल्यूला पास करतोय. ठीक आहे. आता पोझिशनल आर्ग्युमेंट आणि कीवर्ड आर्ग्युमेंट मध्ये डिफरन्शिएट काय, ठीक आहे, ते आपण बघू. आता फॉर एक्झाम्पल मी एक फंक्शन क्रिएट करतो, ठीक आहे, इंट्रो नावाचं. त्याच्यामध्ये मी काय घेतोय, नेम, एज आणि फॉर एक्झाम्पल कॉलेज नेम किंवा वेट घेऊन टाकू, सिंपल. आता इथं आर्ग्युमेंट किती क्रिएट केलेत मी, 3. ठीक आहे. तर मी असं लिहितो, प्रिंट माय नेम इज, कॉमा देऊन नेम लिहिल. त्याच्यानंतर प्रिंट माय एज इज, कॉमा देऊन एज व्हेरिएबलला क्या कॉल करेल मी. आफ्टर दॅट, ठीक आहे, आपण वेटला कॉल करू, प्रिंट माय वेट इज, कॉमा देऊन त्या वेट व्हेरिएबलला कॉल करू, सिंपल. आता मी फंक्शनला कॉल करतो, इंट्रो, राऊंड ब्रॅकेट्स मध्ये आता आर्ग्युमेंटला पास करतो. आता आर्ग्युमेंटला पास करताना मी सगळ्यात पहिले समजा वेट दिलं, त्याच्यानंतर नाव पास केलं, ठीक आहे, त्याच्यानंतर एजला पास केलं. ठीक आहे. आता जर मी कोडला रन केलं, चेक करा रे मला आउटपुट कसं आलं. माय नेम इज 67.24, माय एज इज बंटी, माय वेट इज 21. आता हे कशामुळे झालं, हे झालेले पोझिशनल आर्ग्युमेंट मध्ये. मला सांगा, आपण ऑर्डर कशी पास केली ती फंक्शनला. सगळ्यात पहिले काय येईल, नेम, त्याच्यानंतर काय येणार आहे माझ्याकडे, एज, त्याच्यानंतर काय येणार आहे माझ्याकडे, वेट. आणि मी व्हॅल्यूजला पास करताना मी कसं पास केलं, वेट, नेम आणि एज. याच्यामुळे काय झाले, माझे आउटपुट डिस्टॉर्टेड झालं, खाली वरती होऊन गेलं. तर मग याला सॉल्व्ह कसं करतात, जेव्हा आपल्याकडे मल्टिपल हे येतात आर्ग्युमेंट्स, तेव्हा आपण त्याला सॉल्व्ह करतो कीवर्ड आर्ग्युमेंट सोबत. आता कीवर्ड आर्ग्युमेंट नेमकं म्हणजे काय, इंट्रोडक्शन. जसं आपण की व्हॅल्यू पेअर क्रिएट करतो, तसं मी काय करेल, आता मी ऑर्डर कशी पण पास करेल. समजा मी ऑर्डर पास केली वेट, जसं मी ऑटो कम्प्लिशन ऑन आहे, तर मला दिसते वेट इक्वल टू परम लिहून आलेलं आहे. परमचा मिनिंग काय असतो, पॅरामीटर. ठीक आहे, की त्या आर्ग्युमेंट साठी मी पॅरामीटरला पास करतोय. मी आता वेट पास केलं, फॉर एक्झाम्पल 70, कॉमा दिलं. आता मी त्याच्यानंतर पास केलं फॉर एक्झाम्पल नेम, त्याच्यानंतर नेम मध्ये पास केलं मी फॉर एक्झाम्पल राज, कॉमा देऊन त्याच्यानंतर मी एजला पास केलं 34 आणि कोडला केलं रन. आता चेक करा, मी ऑर्डर कशी पण दिलती, पण मी त्याला कशासोबत पाठवलं रे, त्याच्या आर्ग्युमेंट सोबत पाठवलं. म्हणजे लेफ्ट साइडला माझी काय आहे, जर विचार केला तर की आहे, राईट साइडला काय त्याची व्हॅल्यू आहे. ऑर्डर इथे मॅटर करते का, नाही, कारण की मी त्याला पाठवताना कसं डायरेक्टली आर्ग्युमेंट सोबत पाठवले, कीवर्ड सोबत पाठवलेले आहे. आता चेक करा, माय नेम इज राज, माय एज इज 34, माय वेट इज 70. जशी आपल्याला आउटपुट पाहिजे होतं तसं झालं. पण इथे पोझिशनचा विचार केला का आपण, पोझिशन कशी पण केली तरी चालते, पण आता आपण कशासोबत व्हॅल्यूला पाठवलं, कीवर्ड सोबत. हे असतं तुमचं कीवर्ड आर्ग्युमेंट. आता त्याच्यानंतर आपला थर्ड टाइप होता डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ठीक आहे, डिफॉल्ट. आता डिफॉल्टचा मिनिंग काय, समजा मी एक फंक्शन क्रिएट केलं, डेफ माय सिटी नावाचं. त्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो नेम नावाचा, आणि त्याला वरतीच ना व्हॅल्यूला डिक्लेअर करतो, फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर. कोलन, इथे एंटर करतो, प्रिंट ठीक आहे, याच्यामध्ये म्हणेल
माय सिटी नेम इज इक्वल टू कॉमा देऊन त्या नेम फंक्शनला पास करेल. आता मी फंक्शनला कॉल करतो माय सिटी राऊंड ब्रॅकेट्स आणि आर्ग्युमेंटला पास नाही करत. काय आउटपुट माझं माय सिटी नेम इज छत्रपती संभाजीनगर. आता समजा दुसरा युजर आला, तो फॉर एक्झाम्पल जालना सिटीचा आहे. तो काय करेल, त्या फंक्शन मध्ये व्हॅल्यूला पास करेल जालना. कोडला रन केलं. आता काय आउटपुट आलं रे, माय सिटी नेम इज जालना. आता याच्यामध्ये काय झालं, नेम व्हॅल्यू मध्ये मी डिक्लेअर काय केलं, ते डिफॉल्ट व्हॅल्यू, की जर काही जरी व्हॅल्यू नाही आली तर तू कशाचा यूज कर, छत्रपती संभाजीनगर सिटीचा यूज कर. त्याच्यानंतर जर युजरने एखादी व्हॅल्यूला पास केलं तर नवीन व्हॅल्यू काय करेल, जुन्या व्हॅल्यूला ओव्हरराईट करून टाकेल. तर हे आउटपुट आलं. समजा मी परत रन करतो, माय सिटी इक्वल टू, मी टाकलं फॉर एक्झाम्पल लातूर. चेक करा, हे होतं तुमचं डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ठीक आहे. आफ्टर दॅट चला आता एक सिंपल कोड करू आपण. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले एक फंक्शन क्रिएट केलं मी डेफ, आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर करतो स्टुडंट्स. ठीक आहे. आता समजा जर असं झालं की माझ्याकडे समजा 50 स्टुडंटचे मला नाव फंक्शन मध्ये पास करायचे, तर जर मी कीवर्ड म्हणा किंवा पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणा यांचा जर यूज केला तर मला आर्ग्युमेंट किती क्रिएट करावं लागतील, 50 ते 40. आता फॉर एक्झाम्पल अजून करून चलू की आपल्याकडे किती स्टुडंट आहेत, 5 स्टुडंट आहेत. तर मी काय करेल, 5 आर्ग्युमेंट मला क्रिएट करावं लागतील. n1, n2, नेम 3 सारखं लिहितो मी, नेम 3, n4, n5. आता याच्यामध्ये आर्ग्युमेंट किती क्रिएट केले मी, 5. ठीक आहे. आता मी प्रिंट करतो, नेम ऑफ अ स्टुडंट. ठीक आहे, नेम ऑफ अ स्टुडंट. आता याच्यामध्ये मी करतो पास. ठीक आहे. n1, n2, n3, n4, n5. ठीक आहे. आता मी स्टुडंट फंक्शनला कॉल करतो. आता समजा मी आर्ग्युमेंट वरती डिक्लेअर किती केलेत, 5 आर्ग्युमेंट डिक्लेअर केलेत. समजा मी 2 व्हॅल्यू पाठवल्या, कोडला केलं रन, तर एरर काय आलं रे, स्टुडंट मिसिंग 3 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट n3, n4, n5. म्हणजे मला अजून 3 आर्ग्युमेंट कंपल्सरी त्याला द्यावे लागतील. ठीक आहे. आफ्टर दॅट जय, अजून एखादं नाव पास केलं, बॉब. कोडला रन केलं, मला आउटपुट आलं, नेम ऑफ स्टुडंट श्याम, राज, ओम, जय. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल जर मी अजून एक युजरला पास केलं याच्यामध्येच, कोडला रन केलं. आता एरर काय आलं रे, स्टुडंट टेक्स 5 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 6 वेअर गिव्हन. आपण किती पाठवलं, तो ऍक्सेप्ट किती करायचा, 5. मी पाठवलं किती, 1, 2, 3, 4, 5, 6. तो एक्स्ट्रा आर्ग्युमेंट घेणार आहे का, नाही. त्याच्यासाठीच एक गोष्टीची क्रिएशन झाली, टॉपिकचं नाव आहे मल्टिपल व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स. त्याच्यामध्ये 2 टाईप येतात. ठीक आहे. पहिला टाईप येतो, ठीक आहे, स्टार द्यायचं, ARGS. सेकंड आहे 2 स्टार देऊन, त्याला म्हणतात KWARGS, कीवर्ड आर्ग्युमेंट आणि आर्ग्युमेंट. आता हे जे स्टार आहे त्याला म्हणतात अनपॅकिंग ऑपरेटर. ठीक आहे. हे डायरेक्टली तर लिहिणार नाही स्टारला,
अनपॅकिंग ऑपरेटर. आता सेम फंक्शनला मी क्रिएट करतो. आता फंक्शनचं नाव चेंज करतो. फंक्शनचं नाव ठेवलं मी डेफ नेम्स नावाने. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी मेन्शन करतो स्टार ARGS. आता ARGS लिहिणं कंपल्सरी का नाही, ते तुम्ही काही पण स्वतःचं नाव लिहिलं तरी चालतं, पण एक स्टँडर्ड प्रॅक्टिस मध्ये आपण ARGS कीवर्डचा यूज करतो. ठीक आहे. आता मी करेल प्रिंट, याच्यात लिहिल नेम ऑफ स्टुडंट. ठीक आहे. नेम ऑफ स्टुडंट इक्वल टू कॉमा देऊन हे व्हेरिएबलला कॉल करेल ARGS. आता मी फंक्शनला कॉल केलं नेम्स. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मी काय करेल, व्हॅल्यूला पास करेल. श्याम एक व्हॅल्यू घेतली त्याने. परत मी 2 व्हॅल्यू पाठवतो. राज आली व्हॅल्यू. परत एखादी व्हॅल्यू पाठवली बॉब. ठीक आहे. एक व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर अजून मला जेवढ्या वाटल्या मी तेवढ्या काय करू शकतो, व्हॅल्यूला पास करू शकतो. आता माझ्याकडे लिमिटेशन नाहीये की मला तेवढेच व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतील किंवा तेवढेच आर्ग्युमेंट द्यावं लागतील. काही कंपल्शन नाहीये आता मला. जय कोडला रन केलं म्हणजे आपण मल्टिपल व्हॅल्यूज पण काय करू शकतो, ऍट अ सिंगल टाइम मध्ये पाठवू शकतो युझिंग हेल्प ऑफ ARGS आणि अनपॅकिंग ऑपरेटरचा. आता नेक्स्ट मध्ये आहे. ठीक आहे. नेक्स्ट मध्ये आहे KW ARGS म्हणजे कीवर्ड आर्ग्युमेंट. आता कीवर्ड आर्ग्युमेंट म्हणजे काय, की समजा आपल्याला जसं आर्ग्युमेंट इक्वल टू नेम वगैरे आपण असं लिहिलं, तर त्या टाइप मध्ये समजा मला असे पॅरामीटर स्टोअर करायचे. डेफ फंक्शनला नाव दिलं मी फॉर एक्झाम्पल इन्फो. त्याच्यामध्ये मी 3 युजरचा क्रायटेरिया घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये विचारलं मी नेम, नंतर फॉर एक्झाम्पल युजरची एज, आफ्टर दॅट आपल्याला पाहिजे फॉर एक्झाम्पल त्याचं वजन वेट. आता हे जर मला ऍट अ टाइम मल्टिपल व्हॅल्यूजचं पाहिजे असेल की मल्टिपल व्हेरिएबल जर येणार असतील ना, तर मी कसं करेल, याला लिहिल KW ARGS कोलन प्रिंट. याच्यामध्ये लिहिल पर्सन इन्फो इक्वल टू व्हेरिएबलचं नाव काय माझ्या आर्ग्युमेंटचं KW ARGS. ठीक आहे. आता मी काय करेल की व्हॅल्यूच्या पेअर मध्ये डेटाला पास करेल. ठीक आहे. आता फंक्शनचं नाव काय माझ्या इन्फो. बरोबर आहे. इन्फो आलं. आता याच्यामध्ये मी पास केलं फॉर एक्झाम्पल नेम इक्वल टू याचं नाव टाकलं फॉर एक्झाम्पल जय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची एजला पास करतो. एज आहे त्याची फॉर एक्झाम्पल 19. ठीक आहे. कॉमा करून वेट लिहिलं. ठीक आहे. वेट पास केलं फॉर एक्झाम्पल 56.67. कोडला रन केलं, मला आउटपुट आलं. आता मी जेवढ्या पाहिजे तेवढ्या आर्ग्युमेंट्सला पास करू शकतो. समजा अजून एखादं मला इच्छा झाली आर्ग्युमेंट पास करायची, ब्लड ग्रुपची इक्वल टू याच्यात पास केला मी फॉर एक्झाम्पल O पॉझिटिव्ह. कोडला रन केलं, चेक करा. आता याच्यामध्ये माझ्याकडे लिमिटेशन वगैरे आहेत का रे, की मी किती आर्ग्युमेंटचा पास करू शकतो, नाही करू शकत. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला अनलिमिटेड आपण व्हॅल्यूजला पास करू शकतो. आता हे 2 येतात ARGS आणि KW ARGS. याला म्हणतो आपण अनपॅकिंग ऑपरेटर. ठीक आहे. आता तुमच्यासाठी एक टास्क आहे. ठीक आहे. सगळ्यांसाठी टास्क आहे. त्या कोडला साठी टाइम घ्या 10 मिनिट्स. त्याच्यानंतर आपण एक शेवटचा टॉपिक बघू. ठीक आहे. सिंपल. युजर कडून काय करायचे, मल्टिपल नंबर घ्यायचे. मल्टिपल नंबर्स फ्रॉम युजर अँड शो देअर टोटल. टोटल शो करू शकता. तुम्हाला वाटलं ऍव्हरेज शो करायचं, ऍव्हरेज शो करू शकता. इट्स युअर चॉईस.
ठीक आहे. सगळ्यात पहिले टोटल पासून सुरुवात करा. समजा युजरने 4 नंबर पाठवले तर 4 नंबरची मला टोटल आली पाहिजे. ठीक आहे. 10 मिनिटाचं टायमिंग आहे, सगळ्यांकडून झालं पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन रिपीट करायची गरज आहे, मला सांगा, मी रिपीट करेल. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. लिहायचंय का? जमते का रे लॉजिक? संतोष सर बोला ना. ठीक आहे, ठीक आहे, सर. याचं रजिस्ट्रेशन वगैरे काहीच नाही झालं का?
अक्षर चलेगा. खरे आन्सर झालं सगळ्यांचं. तसंच नाही झालं का रे? एक आलेले मला. ठीक आहे. एक हा माहीचं आउटपुट आलेलं आहे. बरोबर आहे माही, तुझा आन्सर. लूप मध्ये फिरवलं. ओके. याला फंक्शन मध्ये करायचं होतं या कोडला. ठीक आहे. लॉजिक बरोबर आहे तुझं. ठीक आहे. रेंजच्या ठिकाणी आता बघ तुला काय कोणता व्हेरिएबल घ्यायचा आहे ते एकदा चेक करशील. ठीक आहे. ठीक आहे. बाकी लॉजिक बरोबर तुझं. टोटल नाही येते. अच्छा. आता समज हा माझ्याकडे व्हेरिएबल आहे. याचा डेटा टाइप काय येईल रे RGS चा? कोणता येईल सांगा मला. समजायला दिलं मी टोटल. ठीक आहे. फंक्शनला कॉल करतो टोटल. याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली. टपल आहे. आता टपल जर असेल माझ्याकडे तर मी एक काम करू शकतो. फॉर आय इन ARGS. जर मला मल्टिपल व्हॅल्यूजची जर हे करायची आहे ऍडिशन किंवा टोटल करायची, तर मी एक वरती क्रिएट करतो व्हेरिएबल टी नावाचा आणि इनिशियली त्याला ठेवतो 0. ठीक आहे. आता समजा मी 3 व्हॅल्यू पास केली. आता टपल डेटा टाइप कसा आहे आपला? सिक्वेन्शियल डेटा टाइप आहे. बरोबर आहे. एक एक ऑर्डरला मी काय करेल, पहिला नंबर म्हणजे टी प्लस आणि इक्वल टू आय. आता मला सांगा टी मध्ये सगळ्यात पहिले काय 0 आहे. समजा आय मध्ये मी 3 व्हॅल्यू एंटर केलेली आर्ग्युमेंट पास करताना 2 3 4. तर सगळ्यात पहिले व्हॅल्यू येईल 2. 0 प्लस 2 किती झालं? 2. नंतर आय परत लूप फिरेल 3 येईल. 3 आणि 2 5. बरोबर आहे. परत लूप फिरला 4. 5 आणि 4 9. ठीक आहे. आणि याला काय करतो खाली प्रिंट करून देऊ. प्रिंट आफ्टर दॅट टोटल. ठीक आहे. आता एक फंक्शन क्रिएट केलं मी. आता मी काय करतो याला व्हॅल्यूजला पास ऑन करतो. इथून पुढे फक्त तुमची लिहायची पद्धत चेंज होणार नाही. लॉजिक सेम राहील. आता ही सेम गोष्ट आपण एखाद्या टपल सोबत पण करू शकलो असतो किंवा लिस्ट सोबत पण करू शकलो असतो. आता मी काय करेल, ठीक आहे, फंक्शनला कॉल केलं टोटल. आता याच्यामध्ये नंबरला पास करतो 1, 2, 3. आता याची ऍडिशन किती येईल रे मला? 6. ठीक आहे. व्हेरिएबल्स नाव आहे टी. आली का रे मला आउटपुट 6? बरोबर आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 2 6. चला मी आता एक काम करतो 5, 5, 5, 4 करतो. ठीक आहे. यांची टोटल किती येईल? 9. परत कॉमा देऊन एक व्हॅल्यू पास केली, आलं 10.
परत मी याच्यामध्ये पास केलं 3, माझं आउटपुट येईल 13. झालं की आपण टपलला इटरेट करू शकतो. आता याच्यामध्ये मी सिंपल कोड लिहू शकतो. जसं आपल्याकडे एक इनबिल्ट फंक्शन होतं सम नावाचं. सम पण असंच करताना रे की जर मी त्याला लिस्ट ऑफ व्हॅल्यूज पाठवल्या तो त्यांची मला टोटल शिकवतो. आता याच्यामध्ये पण मी काय करतो, त्याला लिस्ट ऑफ व्हॅल्यूज पाठवतोय, तो मला टोटल रिटर्न करतोय. आता होमवर्क साठी सगळ्यांनी एक क्वेश्चन कंपल्सरी करायचा आहे. जसं आपल्याकडे लेन फंक्शन आहे, तो काय रिटर्न करतो लेन फंक्शन, की त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे, समजा मी माझं नाव पास केलं संगम, मी कोडला रन केलं, माझ्याकडे आलं आउटपुट 6. आफ्टर दॅट समजा मी याच्यामध्ये नाव दिलं फॉर एक्झाम्पल श्याम, याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर किती 4. तर तुम्ही याचं फंक्शन क्रिएट करू शकता आणि त्या फंक्शनला कॉल पण करू शकता. ठीक आहे, हा क्वेश्चन घ्या होमवर्क साठी. ठीक आहे, तुम्हाला काय क्रिएट करायचंय, लेंथ फंक्शन क्रिएट करायचंय. आता हे फंक्शनला ऍज इट इज नाव नका यूज करू लेन, कारण की हा रिझर्व कीवर्ड आहे. तुम्ही लेंथ म्हणू शकता त्याला. ठीक आहे, युजर काय करेल, त्याचं नावाला पास करेल, युजर पास्ट हिज नेम, शो हिज कॅरेक्टर काउंट. नंबर ऑफ कॅरेक्टर्स म्हटलं तर चालेल. शो नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन हिज नेम. ठीक आहे, हा क्वेश्चन ट्राय करा आज उद्यामध्ये. ठीक आहे, आता फंक्शनचा एक आपल्याकडे शेवटचा टॉपिक आहे. ठीक आहे, तुम्ही बाकीच्या लँग्वेज मध्ये एक गोष्ट केलेली का यूज, रिटर्न. सगळ्यात शेवटी कोडचे आपण रिटर्न 1 रिटर्न 0 करायचो. जावा वगैरे मध्ये लिहितात बघा मोस्ट प्रॉब्ली. कशासाठी लिहितो रे ते, कशासाठी असतं मला सांगा. जेवढं माहिती तेवढं सांगा, चुकेल सर काहीच विषय नाही. जेवढं माहिती आहे तेवढं सांगा मला. काय असतो रे ते यूज रिटर्न. व्हॅल्यू रिटर्न करायचं काम करतो. कुणाला, मेन यूज काय की रिटर्न 1 रिटर्न 0 का लिहितात युजरला. ठीक आहे, आता समजा चला सगळ्यांनी एक कोड करा, 2 नंबरची ऍडिशन करायची. किंवा समजा एक कोड करू आपण, डेफ, त्याला नाव दिलं मी बिल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करतोय मी, 2 गोष्टी करतोय. एक तर मी युजर कडून त्याचं बिल मागवतोय, फॉर एक्झाम्पल बी व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यावरती टॅक्स लावणार आहे मी. ठीक आहे, आता बिल प्लस आपण काय करतो, टॅक्सला ऍड करतो. तर मी काय केलं, फॉर एक्झाम्पल प्रिंटचा यूज केला, प्रिंट बी प्लस टॅक्स म्हणजे बिल प्लस टॅक्स. ठीक आहे, आता इथे बिलला कॉल केलं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूला पास केलं. कसं, समजा बिल झालं त्या पर्सनचं 450 किंवा 450. ठीक आहे, कॉमा करून टॅक्स व्हेरिएबल पास केला मी. ठीक आहे, टॅक्स मध्ये पास केली व्हॅल्यू लाईक 25. कोडला रन केलं, मला आउटपुट आलं 475. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय करायचं होतं मला, की या व्हॅल्यू मध्ये ना मला 10 रुपये टिप पण ऍड करायची होती. जर मी असं केलं +10, कोडला रन केलं, मला तर एरर आला. किंवा जर मी असं केलं, समजा या आउटपुटला मी स्टोअर करतो एखाद्या व्हेरिएबल मध्ये, इक्वल टू समजा मी ग्रँड बिल म्हणतो, ग्रँड बिल, कोडला रन केलं. आता मी जर याच्यामध्ये चेक केलं आउटपुट ग्रँड, ठीक आहे, या व्हेरिएबलचं जर आउटपुट चेक केलं तर मला आउटपुट काय येतं माहिती का, नन येतं. पण हीच गोष्ट समजा जर मी असं केलं लेन, ठीक आहे,
समजा श्याम आणि याला एल नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं आणि जर मी केलं प्रिंट एल, मला आउटपुट आलं 4. ठीक आहे. जर मी याच्यामध्ये प्लस 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 2 केलं, मला आउटपुट काय आलं रे 6. आणि जर मी या व्हेरिएबल मध्ये पण एखादी ऍडिशन केली 2, मला आउटपुट येते 8. म्हणजे एखाद्या फंक्शननं जर आउटपुट जनरेट केले, मला त्याचा यूज करायचा आहे. आता मेन डिफरन्स काय झाला, प्रिंट फंक्शन काय करते ते तुम्हाला फक्त आउटपुट टर्मिनलवरती शो करणार, बस त्याचं एवढं काम आहे. आता असं अजून करून चला 1-2 पर्सन आहेत. ठीक आहे. आता असं समजून चालू, शिवम आहे आणि मी आहे. शिवम कडून मी 1000 रुपये उसने घेतले होते. ठीक आहे. आणि शिवमने मला पैसे रिटर्न मागितले, म्हणे सर माझे 1000 रुपये मला लागताय, मला वापस द्या. आणि जर मी त्याला फक्त पैसे असे दाखवले की शिवम हे तर तुझे 1000 रुपये, मी फक्त त्याला दाखवले, तर त्याला ते पैसे भेटणार आहेत का रे? नाही. तो त्या पैशांचा यूज करू शकणार आहे का? नाही. तर याच्यासाठीच असतं रिटर्न फंक्शन. रिटर्न काय करतं? रिटर्न, ठीक आहे, रिटर्न सेंड बॅक व्हॅल्यू टू दी कॉलर. तो काय करतो? कॉलरला व्हॅल्यू पाठवून देतो. म्हणजे कसं पाठवतो? आता समजा सेम कोड आहे वरतीवाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी काय केलं, प्रिंटच्या ऐवजी लिहिणार रिटर्न. आता त्याच्यामध्ये कॉलर कोण आहे? आपला बिल, जे फंक्शनचं नाव आहे. ठीक आहे. आता समजा मी यूज केला बिल फंक्शनला कॉल केलं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली समजा 450 आणि टॅक्स होता 25. कोडला रन केलं, माझं आउटपुट आलं 475. आता लास्ट टाइम ही गोष्ट करू शकत नव्हतो मी, प्लस 10 रुपये ऍड केले फॉर द टिप. काय आलं रे आउटपुट माझं? 485. किंवा जर मी याला हे आउटपुट येणारं मी एखाद्या व्हेरिएबल मध्ये पण स्टोअर करू शकतो, फॉर एक्झाम्पल बी. आणि मी जर प्रिंट केलं बी ला, तर मला आउटपुट आलं. हेच फरक असतो प्रिंट आणि रिटर्नचा. प्रिंट काय करतं? फक्त तुम्हाला आउटपुट वरती टर्मिनलला शो करेल. आणि रिटर्न काय करतं? कॉलरला व्हॅल्यू बॅक सेंड करतं डायरेक्टली, जी पण त्याने आउटपुट. आता फंक्शनचा पर्पज काय असतो की काही ना काहीतरी टास्क परफॉर्म करायचा, बरोबर आहे. तो टास्क परफॉर्म झाल्यानंतर ना त्याचं मला यूज करायचं आहे, तर मी रिटर्नचा यूज करून ते जे पण फंक्शन आउटपुट काढलेले त्याला यूज करू शकतो. हे असतो मेन रिटर्नचा. आता जे तुम्ही रिटर्न 1 रिटर्न 0 लिहितात ना, त्याचा पर्पज काय असतो की समजा एखादा कोड आहे तो जर सक्सेसफुली रन होतोय, तर तुम्हाला कळेल कसा. फॉर एक्झाम्पल मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला कोड. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी म्हटलं मी रिटर्न कर बाबा तू 1. ठीक आहे. समजा मी कोडला फंक्शनला कॉल केलं, मला आला आउटपुट रन, म्हणजे माझा कोड सक्सेसफुली रन होतोय, तो फंक्शन कॉल पण होतोय. आता 1 आणि 0 लिहितात का? नाही. मी समजा लिहिलं हाय आणि कोडला केलं रन, मला आला आउटपुट. की या फंक्शननं रन झाल्यानंतर काय आउटपुट जनरेट केलं ते जर मला पाहिजे, तर ते मला देतं रिटर्न फंक्शन. ठीक आहे. हे होतं आपला टॉपिक आजचा, फंक्शन्स. त्याच्यामध्ये चला मला एक सांगा, श्रेयश आज काय काय बघितलं रे आपण? हा, एंडिंगला रिटर्न बघितलं. हा, त्याच्या आधी ठीक आहे. हाऊ टू क्रिएट अ फंक्शन. फंक्शनला क्रिएट कसं करतो आपण? बरोबर आहे. ठीक आहे. थँक्यू. योगेश अजून काय बघितलं रे आपण त्याच्यात? रितेश, पुष्कर, साहिल, काय होतं रे ते? ठीक आहे. चला काही इश्यू नाही, उद्या मी रिव्हिजन विचारेल. आता हे फंक्शन वरती आपण फोकस का बरं करतोय? कारण की आपण उद्या स्टार्ट करणार आहे लायब्ररीजला. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काही इनबिल्ड लायब्ररी बघणार आहे, त्याच्यानंतर स्वतःची लायब्ररी कशी क्रिएट होती, नेमकं लायब्ररीमध्ये असतं काय, त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला येणं फंक्शन.
तर सगळ्यांनी घरी प्रॅक्टिस वगैरे करा फंक्शनची. ठीक आहे. जर उद्या मी पहिल्या हाफ मध्ये जर विचारलं फंक्शन बद्दल तर सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. आपला उद्याचा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चलो थोडं होल्ड करा, मी तुमची अटेंडन्स घेतो.